नमस्कार. आज 7 मार्च 2026 वार आहे शनिवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. आय होप सर्वांनी 1 फेब्रुवारी 2026 रोजीचं व्हिडिओ पाहिलेला आहे, ज्यामध्ये आपण बजेटची प्रोसिजर पाहिली होती. व सर्वांना माहिती आहे, काल 6 मार्च 2026 रोजी महाराष्ट्र राज्याचं बजेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात मांडलेलं आहे. बरोबर. मग आजच्या वृत्तपत्र विश्लेषणामध्ये आपण ते पाहणार आहोत. तर चला सुरुवात करूयात. बळीराजाला कर्जमाफीचे बळ, शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयापर्यंतचे कर्जमाफ, राज्याच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्र्यांची घोषणा, कर्जाचा बोजा 11 लाख कोटींवर. आता आपण केंद्रीय बजेट नक्कीच पाहिलेलं आहे. 2 फेब्रुवारी 2026चा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. बरोबर. मग MPSC आणि UPSC या नजरेतून जर तुम्ही पाहिलात तर कोणतं बजेट आपल्यासाठी जास्त महत्त्वाचं असतं? तर केंद्रीय बजेट आपल्यासाठी खूप महत्त्वाचं असतं. आता केंद्रीय बजेट का महत्त्वाचं असतं आपल्यासाठी? कारण त्यामध्ये असतो पहा इन्कम टॅक्स, त्यामध्येच असते GST. ओके, जे टॅक्सेशन आहेत ते डायरेक्टली कुणाकडे आहेत? केंद्र सरकारकडे जातात. बरोबर. मग या कारणानिमित्त आपला सेंट्रल गव्हर्नमेंटचं बजेट खूप गरजेचं असतं. बरोबर. मग सेंट्रल गव्हर्नमेंटचं बजेट आता अगदीच आपण काय करूयात, आपल्या डेली करंट अफेअर्सच्या PDF इथे पाहूयात आपण. ओके, तर पहा, जे टॅक्सेशन वगैरे आहेत हेतून काय होतात पहा, अगदीच केंद्र सरकारला 100 रुपये प्राप्त होतात. बरोबर. मग हे 100 रुपये, आता आपल्याकडे राज्य किती आहेत? 28 राज्य आहेत. मग ह्या 100 रुपयांचं ना 28 राज्यांना समान वितरण करायचं आहे. मग ह्या 100 रुपयाचं समान वितरण जर करायचं म्हटलं तर अगदीच पहा, त्यासाठी आपल्याकडे 16वं वित्त आयोग स्थापित झालेला आहे. बरोबर. मग या 16व्या वित्त आयोगाच्या रिकमेंडेशननुसार अगदीच त्यांनी आपलं रिकमेंडेशन दिले की प्रत्येक राज्याला तुम्ही किती? 41 रुपये द्या. बरोबर. मग 41 रुपये द्या असं जर 16व्या वित्त आयोगाने सांगितलेलं असेल तर मग आपण प्रत्येक राज्याला 41 रुपये दिली. मग अगदीच महाराष्ट्र राज्याला केंद्र सरकारकडून किती रुपये मिळालेले असतील? तर 41 रुपये मिळालेली आहेत. बरोबर. मग ह्या 41 रुपयाचं आपण काय केलेलं आहे, आता वितरण केलेलं आहे, किंवा त्यालाच बजेट स्वरूपात आर्टिकल 112 केंद्र सरकारसाठी ॲन्युअल फायनान्शियल जे स्टेटमेंट आहे, अगदी तशाच धर्तीवर पहा आपण राज्य सरकारने पण काल बजेट पेश केलेलं आहे. आता हे बजेट म्हणजे नेमकं काय असतं? ओके, आता ही ज्यावेळेस आपण पहा 1 फेब्रुवारी किंवा 2 फेब्रुवारीच्या व्हिडिओमध्ये पण मी हे सर्व काही डिस्कस केलं नव्हतं. पण MPSC आणि UPSCला नाही, पण UPSCची जी CDS CAPF एक्झाम असतात पहा, त्याला हा प्रश्न येऊ शकतो. आणि MPSCमध्ये डायरेक्टली असे प्रश्न येतात की अगदीच पहा, काय म्हणू शकता तुम्ही की जे सबसिडीज आहेत ते कोणत्या पार्टमध्ये येतात, बजेटच्या कोणत्या भागामध्ये सबसिडीज कव्हर केली जातात, असा प्रश्न येतो. किंवा आता अगदीच पहा, ही जी कर्जमाफी केली जाणार आहे, शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयापर्यंतची जी कर्जमाफ केली जाणार आहेत, आता हे बजेटच्या कोणत्या भागानुसार ही कर्जमाफी केली जाईल? तर अगदीच पहा, आपलं जे बजेट असतं ना त्या बजेटला किंवा आर्टिकल 112, आता मी संदर्भासाठी ना केंद्र सरकारचंच बजेट इथं घेत आहे. ओके. व हे जे क्रेडिट घेतलेलं आहे ते आपण मृणाल सरांच्या हँडआउटमधून इमेज उचललेली आहे. व अतिशय महत्त्वाची ही इमेज आहे. म्हणजे अगदी तुम्हाला जर फास्टमध्ये समजायचं असेल बजेट ना, तर तुम्ही या इमेजचा वापर करा, अन्यथा तुम्हाला बजेट लवकर समजणार नाही. ओके, त्यामुळे मी ह्याला थोडंसं झूम करेन. हां, तर लक्षात घ्या तुम्ही. आता पहा, हे जे बजेट असतं ना, यामध्ये 2 भाग पडतात. एकीकडे असतं रेव्हेन्यू, दुसरीकडे असतं कॅपिटल. आता रेव्हेन्यू भागाला आपण काय म्हणतो? हां, तर रेव्हेन्यूला म्हणतो महसूल, व दुसरं असतं कॅपिटल, म्हणजेच काय? भांडवल. आता पहा, भांडवल म्हटल्यानंतर तुम्हाला काही वाटत आहे का? किंवा तुम्ही इकॉनॉमिक्स जर शिकला असाल तर त्यामध्ये भांडवल असं तुम्ही ऐकलं असाल. पहा, कॅपिटल. बरोबर आहे. कॅपिटल म्हणजेच काय? आता अगदीच पहा, घर बांधणे कॅपिटल आहे तुमचं, त्यानंतर कार घेणे कॅपिटल आहे. ओके, म्हणजे ज्या काही इन्फ्रास्ट्रक्चर तुम्ही डेव्हलप करणार आहात किंवा इन्फ्रास्ट्रक्चर जे काही दिसणार आहे आपल्याला, त्याला आपण भांडवल म्हणतो. ओके, म्हणजे आता अगदीच पहा, माझ्यासाठी हे लॅपटॉप काय आहे? भांडवल आहे, कारण मी करंट अफेअर्स त्यावरती घेत असतो ना. बरोबर आहे. मग हे झालं काय? भांडवल. पण महसूल म्हणजेच काय? तर आपला अन्य जो खर्च असतो त्याला आपण काय म्हणतो? महसूल म्हणतो. जसं की सॅलरी आहे पहा. ओके, त्याच्यानंतर जे सबसिडीज आहेत, सबसिडी म्हटल्यानंतर आता शेतकरी कर्जमाफी किंवा अगदीच अन्य कोणत्या खतांवरती जी मिळणारी सबसिडी आहे त्याला पण आपण काय करतो पहा, महसूल भागामध्ये घालतो. म्हणजे याचं रिटर्न आपल्याला काही मिळणार नाही आहे, महसूलचं डायरेक्टली रिटर्न आपल्याला काही मिळणार नाही आहे. परंतु भांडवलचं पहा, आज जर मी गुंतवणूक केली एखाद्या वस्तूमध्ये, आता पहा लॅपटॉपमध्ये मी 100 रुपयाची जर गुंतवणूक केली असेल, ओके, लॅपटॉप घेण्यासाठी, तर उद्या किंवा परवासाठी मला एकतर नॉलेज तरी प्राप्त होईल किंवा अगदीच मला
जे करंट अफेअर्सचे मी डेली व्हिडिओ वगैरे घेणार आहे, म्हणजे त्यामधून मला काय ते आउटपुट काहीतरी देईल किंवा पहिला पैशा स्वरूपात वगैरे ते काहीतरी मिळवून देण्याचं काम करणार आहे, बरोबर. मग इथून आउटपुट आपल्याला नक्कीच काहीतरी मिळणार आहे, रिटर्नमध्ये काहीतरी मिळेल. पण इथून मला रिटर्नमध्ये वगैरे काही मिळणार आहे का, तर अगदीच नाही. पहा, म्हणजे सबसिडी वगैरे दिलं तर आता ते सोशल जस्टिस तिथं निर्माण होईल. ओके, सोशल जस्टिस तिथं निर्माण होईल. आता पहा ना, सबसिडी दिल्यानंतर सोशल जस्टिस निर्माण होत आहे, आउटपुट लगेच्या लगे मला प्राप्त बिलकुल होणार नाही आहे. पण इकडे आता जर तुम्ही कार घेतला तर कारमुळे काय होईल, पहा अगदीच ते कॅपिटल आहे, मला लवकरात लवकर तिथपर्यंत मी पोहोचू वगैरे शकेल. मग यासाठी हे कॅपिटल आणि रेव्हेन्यू हे दोन भाग तुम्ही लक्षात घ्या. आय होप महसूल आणि भांडवल हे आता तुम्हाला लक्षात आले असतील. महसूलमध्ये परत रिसिप्ट येतं आणि एक्सपेंडिचर येतं. रिसिप्ट म्हणजेच काय, पैसे आले आणि हे पैसे गेले, म्हणजेच काय, इथं पॉझिटिव्ह झालं व इथं निगेटिव्ह झालं. ओके, म्हणजे आता आणखीन जर समजून सांगायचं म्हटलं तर पहा, यामध्ये तुमची ही बेसिकली इन्कम आहे. ओके, आणि हे तुमचं खर्च आहे. एक्सपेंडिचर डायरेक्टली तेच आहे, रिसिप्ट म्हणतात त्याला. फक्त तुम्ही लक्षात घ्या, रिव्हेन्यू महसुली उत्पन्न जे आहे, सॉरी मला हे म्हणजे मराठीमध्ये थोडंसं अवघड जातात इकॉनॉमिक्सच्या टर्म, पण लक्षात घ्या. आता महसुली उत्पन्न, रिव्हेन्यूचं काय आहे तर महसुली उत्पन्न आणि महसुली खर्च. ओके, आता ही दोन लक्षात घ्या तुम्ही. मग पहा, महसुली उत्पन्नामध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात तर टॅक्सेशन येतात. टॅक्सेशनमध्ये कॉर्पोरेट टॅक्स येतो, इन्कम टॅक्स येतो, त्यानंतर जे शेअर मार्केटवरती जो लागणार जाणार तो टॅक्स येतो, त्यानंतर GST येतं, त्यानंतर एक्साईज येतं, त्यानंतर कस्टम ड्युटी येतं. हे जे सर्व टॅक्सेस आहेत ते कशात येतात, महसुली उत्पन्न. डायरेक्टली इथून MPSC प्रश्न विचारू शकते की कॉर्पोरेशन टॅक्स हे कशाचं भाग आहे, बजेटमध्ये कोणत्या सेक्शनमध्ये हे भाग आहे. एक पर्याय दिला जातो महसुली उत्पन्न आहे, किंवा दोन भांडवली उत्पन्न आहे. कोणतं उत्पन्न आहे, मग महसुली उत्पन्नामधला हा भाग आहे. आय होप पॉईंट मला क्लिअर झालेला आहे. डन. त्याच्यानंतर महसुली उत्पन्नामध्ये नॉन टॅक्समधून काय येतं का पहा, तर पहा अगदीच सेलिंग गुड्स अँड सर्व्हिसेस. म्हणजे आता अगदी पहा, योजना, कुरुक्षेत्र जी मॅगझिन आहेत ते केंद्र सरकार विक्रीच काढतं, मग ते विक्रीमधून पण काही पैसे कमवले जातातच ना. मग ते काय नॉन टॅक्स रिसिप्ट आहेत किंवा महसुली उत्पन्न आहे ते. म्हणजे एखादी वस्तू विकल्यानंतर जे सरकारला रेव्हेन्यू मिळणार आहे, काय म्हणू शकता, महसूल मिळणार आहे, ते त्याला आपण नॉन टॅक्स रेव्हेन्यू असं म्हणतो. त्याच्यानंतर डिव्हिडंड आणि प्रॉफिट, म्हणजे शेअर मार्केटमधील जे शेअर आहेत पहा, किंवा कंपनीच्या, आता गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या काही कंपन्या आहेत, बरोबर. मग त्या कंपन्यांचे शेअर विकल्यानंतर काही त्यांना पैसा मिळतो, त्याला आपण कशात धरतो, मग महसूल उत्पन्नामध्ये घेतो. त्यासोबतच पहा इंटरेस्ट रिसिव्ड, म्हणजे अगदी एखाद्या व्यक्तीला आपण काय दिलेलं असतो, पहा व्याज दिलेलं असतो, कर्ज दिलेलं असतो. मग ते कर्ज दिल्यानंतर त्याचं रिटर्नमध्ये काय येणार आहे, व्याज येतं, बरोबर. मग ते व्याज पण आपण नॉन टॅक्स रिव्हेन्यू रिसिप्टमध्ये घेतो. त्यासोबतच पहा ग्रँट रिसिव्ड. आता अगदीच डोनाल्ड ट्रम्प येण्याच्या पूर्वीची गोष्ट आहे पहा ही, म्हणजे डोनाल्ड ट्रम्प येण्यापूर्वी आपल्याला अमेरिकेकडून पण ग्रँट वगैरे मिळायचे, ते आता मिळणं थोडंसं बंद केलेलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं की नाही, आता मला ते बंद करायचं आहे, किंवा मेक अमेरिका ग्रेट अगेन बनवायचा होता ना त्यांना. पण ठीक आहे, आता इंटरनॅशनल रिलेशनमध्ये मी परत एकदा जाणार नाही, परंतु जे विविध देशांकडून वगैरे जे ग्रँट मिळणार आहेत त्याला आपण कसा धरतो, रिव्हेन्यू रिसिप्टमध्ये याला गणना केली जाते. ओके, तर अशा पद्धतीने असतं पहा महसुली उत्पन्न. डन. त्याच्यानंतर येतं महसुली खर्च. आत्ताच इथं मी काय म्हटलं होतं की अगदी आपला कर्ज जर एखाद्या व्यक्तीला दिलं तर त्याला व्याज द्यावं लागतं किंवा त्याकडून व्याज येतं, हे मी इथं रेव्हेन्यू रिसिप्टमध्ये व्याज रिसिव्ड झालं तर बोललेलं होतं, बरोबर. पण जर एखाद्या व्यक्तीकडून आपणच कर्ज जर काढलं असलं तर ओके, मग आपण जर एखाद्या व्यक्तीकडून कर्ज काढलं तर आपल्याला पहा त्या व्यक्तीला व्याज द्यावं लागतं. मग तो व्याज दिलेला जो खर्च आहे तो कशात येतो, मग महसुली खर्चामध्ये येतो. ओके, महसुली खर्च म्हणून त्याला आपण व्याज देणार आहोत एखाद्या व्यक्तीला जर कर्ज काढलं तर त्याला आपण कशात घेतो, महसुली खर्चामध्ये त्याची गणना केली जाते. त्याच्यानंतर पहा आपण राज्यांना काही ग्रँट देतो. ओके, म्हणजे आता अगदीच केंद्र सरकारच्या बजेटनुसार आता हे पाहत आहोत आपण, किंवा महाराष्ट्र राज्याचं जर बजेट म्हटलात तुम्ही तर महाराष्ट्र राज्याच्या संदर्भातून जर तुम्ही पाहिलात तर अगदी महाराष्ट्र राज्य सरकार कोणाला बजेट देणार आहे मग, किंवा ग्रँट्स देणार आहे तर जिल्ह्यांना ग्रँट्स देईल. ओके, जिल्ह्याचे जे जिल्हा परिषद वगैरे असतात ना त्यांना हे ग्रँट्स मिळवून देतील. मग अगदीच ते ग्रँट्स आपण ज्या व्यक्तींना वगैरे देत आहोत ते पण काय आपला खर्च होणार आहे तिथे. त्याच्यासोबतच पहा शेतकऱ्यांची कर्जमाफी केली आपण, ती सबसिडीमध्ये गणलं जाणार आहे, ते पण काय महसुली खर्च आहे, कारण त्यामधून डायरेक्टली आपला रिटर्न भेटणार नाही आहे. त्याच्यानंतर डिफेन्स सेक्टरमध्ये पण आपण पहा गुंतवणूक केली. आता अगदीच आपल्या देशाची सुरक्षा करायची आहे
त्यामुळे अगदी डिफेन्स सेक्टरची जी गुंतवणूक असेल, आता अगदी तुम्हाला इथं प्रश्न पडू शकतो किंवा CDS CAPFला जर असा प्रश्न आला, डिफेन्स सेक्टरमध्ये जर आपण खर्च केला असेल तर तो कोणत्या भागामध्ये गिनलं जाईल, रिव्हेन्यू एक्सपेंडिचर की कॅपिटल एक्सपेंडिचर? तर रिव्हेन्यू एक्सपेंडिचरमध्ये याला गणना केली जाईल. पॉईंट लक्षात ठेवा, कन्फ्युजिंग आहे. कारण तुम्हाला जर वाटलं की आता आज जर मी घडीला एक बंदूक जर खरेदी केली, ओके, मी बंदूक खरेदी केली आहे, बरोबर, मग त्याला मी ते माझं भांडवल आहे ना, मग मी त्याला कॅपिटलमध्ये गिनती करायला पाहिजे. परंतु तसं होत आहे का? तर बिलकुल नाही. मी काय करत आहे, त्याला भांडवलीमध्ये गिनती करत आहे. मग अगदीच पहा, डिफेन्स हे सेक्टर कुठे येतं, तर डिफेन्स हे सेक्टर रिव्हेन्यू एक्सपेंडिचरमध्ये त्याची गणना केली जाते. त्यामुळे हा पॉईंट तुम्ही प्लीज लक्षात ठेवा. आणि पहा, यामधून बारीक किंवा सिंपल जे फॅक्ट्स आहेत ना, यामधून चुकण्याचे जास्त चान्सेस असतात. त्यामुळे तुम्ही प्लीज हा चार्ट लक्षात ठेवा. परीक्षेला गॅरंटीड यावरून प्रश्न येतो. म्हणजे अगदीच मी ज्यावेळेस एक्झाम दिलं ते भरपूर प्रश्न यामधून सुटलेले होते माझे. त्यामुळे मी पहा, हे खूप जुना चार्ट आहे व आता मिळत नाही आहे गुगलवरती. म्हणजे मी माझे ज्यावेळेसचे हँडआउट्स होते ना, ते हँडआउट्समधून वगैरे याची इमेज कॅप्चर केलेली आहे मी. म्हणजे आता मृणाल सरांचे पण हँडआउट वगैरे चेंज झालेले आहेत. त्यांनी आता हे चार्ट देत नाहीत, परंतु हा चार्ट रिव्हिजनसाठी खूप मोस्ट IMP आहे. प्लीज, तुम्हाला हे कुठं मिळणार नाही, तर याची स्क्रीनशॉट तुम्ही पण लक्षात ठेवू शकता. म्हणजे स्क्रीनशॉट काढून ठेवा. ओके, नेक्स्ट आहे सॅलरी आणि पेन्शन. आता पहा, सॅलरी आणि पेन्शनवरती पण आपला खर्च करावा लागतो. म्हणजे जे सरकारी कर्मचारी आहेत त्यांना सॅलरी पण द्यायची आहे, त्यांची पेन्शन पण काढायची आहे. तो खर्च कशात येतो? मग महसुली खर्च किंवा महसुली खर्चमध्ये त्याची गणना केली जाते. ओके, तर हे अशा पद्धतीने असतं रिव्हेन्यू रिसिप्ट आणि रिव्हेन्यू एक्सपेंडिचर. ओके, महसुली उत्पन्न आणि महसुली खर्च. आता अगदीच पहा, मग इथून काय होतं पहा, एकच मिनिट मला ह्याला सगळं क्लीन करू द्या एकदा. ओके, हां, तर पहा, आता रिव्हेन्यू उत्पन्न माझं पहा 100 रुपये आहे. ओके, आणि रिव्हेन्यू खर्च माझा किती आहे? 150 रुपये आहे, असं कन्सिडर करूयात. ओके, तर पहा, इथं काय होत आहे, आमदनी 18 खर्चा रुपया, आमदनी 18 खर्चा रुपया. समजलं ना तुम्हाला? म्हणजे माझं उत्पन्न कमी आहे आणि खर्च जास्त आहे, बरोबर. मग हे काय आहे? तूट आहे का नाही? तर पहा, महसुली तूट इथं सांगितली जाते. यालाच म्हणतात महसूल तूट. महसूल तूट. मग अगदीच पहा, महाराष्ट्र राज्य सरकारची जर महसूल तूट तुम्ही पाहिली तर महसुली जमा आहेत 6,16,000 कोटी. इथे पहा, हे जे सर्व टॅक्सेशनमधून वगैरे आता रिसिप्ट त्यांना प्राप्त झालेत. आता GST वगैरे राज्य सरकारला येत नाही, पण जे व्हॅल्यू ॲडेड टॅक्स आहे पेट्रोल डिझेलवरतीचं, ते राज्य सरकारला प्राप्त होतं. ओके, त्यानंतर अल्कोहोल, GSTमध्ये जे काही वस्तू नाही आहेत, जसं की पहा पेट्रोल डिझेल, त्यानंतर अल्कोहोल, हे GSTमध्ये येत नाहीत. मग ते कुणाला उत्पन्न जातं? तर राज्य सरकारला उत्पन्न जातं. मग यामधून राज्य सरकारने हे जे महसूल आहे, महसूल उत्पन्न जे आहे, यामधून राज्य सरकारने किती पैसे मिळवलेले आहेत? तर 6,16,000 कोटी यांनी हे पैसे मिळवलेले आहेत. आय होप महसुली जमा तुम्हाला समजलं असेल, किंवा राज्य सरकारचं महसुली उत्पन्न तुम्हाला आता इथं प्राप्त झालं, बरोबर. मग आता यालाच अनुसरून महसुली खर्च कोणता आहे? तर अगदीच पहा, तुम्ही इथं पाहू शकता, इंटरेस्ट पेड ऑन लोन्स, ग्रँट गिवन, त्यानंतर सबसिडीज, डिफेन्स, सॅलरीज. आता डिफेन्स सेक्टर तर राज्य सरकारचं नाही आहे, परंतु तुम्ही अन्य गोष्टींकडे जे खर्च केलं जाणार आहे राज्य सरकारद्वारे, मग किंवा डिझास्टर मॅनेजमेंट वगैरे पहा, तर तिथं काय आहे? तर अगदीच त्यावरून आपलं लक्षात येतं, महाराष्ट्र राज्य सरकारचं जे खर्च आहे महसुली, ते 6,56,000 कोटी इतका आहे. ओके, उत्पन्न आहे 6,16,000 कोटी व खर्च आहे 6,56,000 कोटी. मग तूट किती आहे का नाही यामध्ये तूट? तर तूट आहे पहा, महसुली तूट आहे 40,552 कोटी. ओके, डन. आता परीक्षेला अगदी मी हे का समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, कारण UPSCने यावरून प्रश्न विचारला होता लास्ट इयरला, न्यूमेरिकल विचारला होता त्यांनी. ओके, की म्हणजे फिजल डेफिसिट, आय थिंक प्रश्न तो 2025च्या प्रिलिममध्ये आलेला होता. त्यांनी बजेटची आकडेवारी दिली होती. म्हणजे मी इथं समजावून सांगितलं ना तुम्हाला, रिव्हेन्यू रिसिप्ट आहे 100 रुपये आणि रिव्हेन्यू एक्सपेंडिचर आहे 150 रुपये. तर अगदी UPSCने पण तेच दिलेलं होतं. त्यांनी आकडेवारी दिली होती करोडमध्ये, आणि तुम्हाला सांगितलेलं होतं की रिव्हेन्यू डेफिसिट तुम्ही तिथं काढा. अगदीच पहा, मग महाराष्ट्र राज्य सरकारचं जर तुम्ही 6,16,000 कोटी आणि 56,000 कोटी जर पाहिलात, तर किती येतं? रेव्हेन्यू डिफिसिट आहे इथे 40,552 कोटी रुपये. एवढंच तुम्हाला पॉईंट इथं लक्षात ठेवायचा होता. डन. त्यानंतर आता बाजूचं पाहूयात आपण. इकडे आहे कॅपिटल. ओके, त्यानंतर आणखीन एक महत्त्वाची इथं मला गोष्ट सांगायची होती तुम्हाला, एकच मिनिट द्या. तर रिव्हेन्यू रिसिप्टमध्ये महाराष्ट्र राज्य सरकार पहा, जे मुद्रांक विकतं किंवा जे बॉन्ड विकतं पहा, बॉन्ड पेपर. ओके, पूर्वी त्याची किंमत ना 100 रुपये होती. मग लाडकी बहीण योजना आल्यानंतर त्यांनी त्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी किती केले? 500 रुपयाला एक बॉन्ड केलेला आहे.
ते कशामुळे केलं तर राज्य सरकारचं नॉन टॅक्स रिसिप्ट रेव्हेन्यू जेव्हा आहे ती वाढवण्यासाठी त्यांनी ते 500 रुपयाला केलं होतं पहा. जे 100 रुपयाचं बॉन्ड होतं ना ते 500 रुपयाला झालेलं आहे व ते अगदी राज्य सरकार विक्रीस काढतं. मग यामुळे पहा आता राज्य सरकारचं उत्पन्न वाढलेलं आहे का नाही, मग तर बिलकुल वाढलं, कारण पूर्वी 100 रुपयाचा बॉन्ड जायचा तो आता 500 रुपयाला झालेला आहे. ओके, मग अगदीच राज्य सरकार स्वतःचं उत्पन्न वाढवण्यासाठी हा निर्णय घेतला होता व तो कशात निर्णय जमा झालेला आहे तर रेव्हेन्यू रिसिप्टमध्ये त्याची जमा झालेली आहेत आणि नॉन टॅक्स रिसिप्टमध्ये आहे ते. ओके, आता पॉईंट समजला की राज्य सरकारने 100 रुपयाचा बॉन्ड 500 रुपयाला का केलं, कारण त्यांचं उत्पन्न तिथं बेसिकली वाढवायचं होतं, कारण खर्च त्यांचा सबसिडीवरती जास्त होत आहे. सबसिडीमध्ये कोणती आहे, लाडकी बहीण योजना कुठे जाते तर अगदी सबसिडीमध्ये येते. ओके, सबसिडी असू द्या किंवा याला बाजूमध्ये तुम्ही स्कीम पण असं म्हणू शकता. ओके, स्कीम्सवर केला जाणारा खर्च कशात येतो, मग रेव्हेन्यू एक्सपेंडिचरमध्ये येतो. प्लीज पॉईंट्स तुम्हाला लक्षात येत आहेत का? जर आलं नसेल परत तुम्ही हे लेक्चर काय म्हणू शकता परत एकदा पाहण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर प्लीज हे चार्ट जे आहे ना तुम्ही तुमच्या हस्ताक्षराने लिहा किंवा अगदीच पहा, याची प्रिंट काढून पण ठेवू शकता तुम्ही, पण प्लीज हे चार्ट तुम्ही लक्षात ठेवा. यावरून प्रश्न बिलकुल परीक्षेला विचारला जातो व अगदीच मी सांगितलं ना, म्हणजे उदाहरण स्वरूप तुम्हाला डायरेक्टली जर देशाचं इकॉनॉमिक्स समजायचं असेल ना तर हे बजेट जर लक्षात ठेवलात ना मोर दॅन सफिशियंट आहे. म्हणजे भरपूर गोष्टी तुम्हाला लगेच लक्षात येतात किंवा खर्च कशा पद्धतीने वगैरे केला गेलेला आहे. व मी हे घेण्याचं कारण काय आहे तर UPSCने अशा पद्धतीचे प्रश्न चालू केलेले आहेत व अगदी लास्ट इयरला फक्त 2 प्रश्न होते, आता यावर्षी कदाचित ते 4 प्रश्न असू शकतात. ओके, दरवर्षी UPSC तशाच पद्धतीने काहीतरी नवीन सरप्राईज देतं, मग अगदी त्या स्वरूपातून तुम्हाला ही तयारी करायची आहे. ओके, आय होप रिव्हेन्यू आता पार्ट तुम्हाला समजला आहे. मग आता येतो बजेटचा सेकंड पार्ट आहे, तो म्हणजे कॅपिटल पार्ट आहे. ओके, महसुली पार्ट तुम्हाला समजला. आता भांडवली पार्ट आपण पाहणार आहोत. मग भांडवली उत्पन्नामध्ये काय येतं पहा, डेप्ट म्हणजेच काय, राज्य सरकार किंवा केंद्र सरकार कर्ज जे काढतं त्याला आपण काय करतो, भांडवली उत्पन्नामध्ये त्याची गणना केली जाते. त्याच्यानंतर नॉन डेप्टमध्ये काय, एकतर कर्ज आणि कर्जाव्यतिरिक्त काय तर लोन रिकवर्ड, म्हणजे एखाद्या व्यक्तीला मी 100 रुपये दिले होते पहा. ओके, व त्या 100 रुपयेचं जर मला व्याज येत असेल तर ते काय होणार आहे, ते मला कुठं रेव्हेन्यू रिसिप्टमध्ये मी त्याची गिनती केलतो. पण ते जे 100 रुपये मी कर्ज दिलेलं होतं ते वापस मला पूर्णतः प्राप्त झालेलं असेल, म्हणजे पूर्ण जे मुद्दल होतं ते जर मला प्राप्त झालं तर त्याला मी कुठं टाकतो, कॅपिटल रिसिप्टमध्ये त्याची गणना करतो. आय होप तुम्हाला पॉईंट समजले असतील. ओके, त्याच्यानंतर मी जर एखाद्या दुसऱ्या व्यक्तीकडून कर्ज काढलेलं असेल तर ते कॅपिटल रिसिप्टमध्ये जमा करतो मी. बरोबर, कर्जाचं जे काही आहे ते अगदीच आपण कॅपिटलमध्ये टाकतो, पण कॅपिटल उत्पन्नामध्ये टाकतो, भांडवली उत्पन्नामध्ये टाकतो. पण त्यावरती जर व्याज मिळत असेल तर ते व्याज मी कशात टाकतो तर महसुली उत्पन्नामध्ये टाकतो. हाच थोडासा फरक आहे. ओके, म्हणजे आता हे थोडंसं पहा, इंग्लिशमध्ये जर बोलत असेल ना तर मला ते लवकर होईल, पण अगदीच माझी जीभ त्या पद्धतीने वळत नाही आहे की लगेच तुम्हाला मी म्हणजे फास्टमध्ये बोलू शकेल, पण दमानी का होणार मी ते समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याच्यानंतर डिसइन्व्हेस्टमेंट. आता डिसइन्व्हेस्टमेंट हा काय प्रकार आहे, किंवा नरेंद्र मोदी गव्हर्नमेंट आल्यानंतर पाहताना खूप क्रिटिसाइज केलं जातं की हे डिसइन्व्हेस्टमेंट वगैरे करत आहेत किंवा ये कंपनी बेच दो. आय थिंक गोविंदाची ती रील आहे, सॉरी ते थोडंसं इंस्टाग्रामचं इन्फ्लुएन्स येत असतं, पण तुम्हाला पण ते आय थिंक तुम्ही पण त्यासोबत रिलेट करत असाल. ओके, तर पहा अगदी नरेंद्र मोदी यांनी कोणती कंपनी विकली किंवा डिसइन्व्हेस्टमेंट केली, एअर इंडियामध्ये भारत सरकारचे पूर्वी अगदीच 100% शेअर होते. बरोबर, 100% शेअर होते, पण भारत सरकारने म्हटलं की नाही आता मला यामध्ये ना जास्त शेअर ठेवायचे नाहीत. मग त्यांनी काय केले पहा, त्यांच्या मालकीचे जे 100% शेअर होते त्यामध्ये त्यांनी किती पहा, त्यांचे अगदीच 52% जे शेअर होते ते कोणाला विकले, टाटा कंपनीला विकले. आता यामध्ये खरंच किती विकले ते आपल्यासाठी गरजेचं नाही, पण मी तुम्हाला उदाहरण स्वरूप देत आहे. टाटा कंपनीला त्यांनी 52% शेअर विकले. मग आता सगळ्यात जास्त इथं कोण्या कंपनीचे शेअर झाले, टाटाचे झालेले आहेत व भारत सरकारचे 48% शेअर झाले. मग याच कारणानिमित्त पहा अगदी आता कंपनी कोणाची झाली, मग ज्याचे जास्त शेअर त्याची ती कंपनी होती. अगदीच टाटाची कंपनी आता एअर इंडिया झाली. मग अशा स्वरूपातून पहा अगदी 100% शेअरपैकी 52% शेअर भारत सरकारने विकली. मग 52% शेअरचे जे पैसे येणार आहेत, ओके, जे आता 100 रुपयाची एक कंपनी होती एअर इंडिया, ही 100 रुपयाची फक्त कंपनी होती असं लक्षात घ्या. ओके, 100 रुपयाची ही कंपनी होती व 100 रुपयेपैकी मी 52 रुपये जे आहे ते दुसऱ्या कंपनीला विकलं, बाबा हे शेअर घे आणि मला 52 रुपये दे असं म्हटलं. मग टाटा कंपनीने काय केलं पहा, 52 रुपये दिले आणि ते शेअर त्यांनी विकत घेतले. मग त्यामधून जे 52 रुपये माझं उत्पन्न होणार आहे ते कशात धरतो मग मी, तर त्यालाच आपण भांडवली उत्पन्नामध्ये त्याला कन्सिडर करतो. आय होप हा पण पॉईंट तुम्हाला समजला असेल. आता अगदीच पहा, हे जे गव्हर्नमेंटच्या कंपनीज असतात
त्यांचं अशा पद्धतीने विक्री केली जाते. डन. हे होतं कोणतं भांडवली उत्पन्न. केंद्र सरकारचं आणि राज्य सरकारचं अशा पद्धतीने असतं भांडवली उत्पन्न. डन. त्यानंतर येतं भांडवली खर्च. आता भांडवली खर्च म्हणजेच काय, तर अगदी राज्य सरकारला, आता केंद्र सरकारमार्फत राज्य सरकारला जे काही लोन वगैरे दिलं जातं ते यामध्ये धरलं जातं. आता किंवा राज्य सरकारद्वारे जे जिल्हा परिषद आहेत किंवा पंचायत समित्या आहेत किंवा नगरपालिका आहेत यांना जे कर्ज दिलं जातं त्याला आपण कशात धरलं जातं, तर भांडवली खर्चामध्ये त्याची गणना केली जाते. त्याच्यानंतर अगदी कॅपिटल गुड्स ॲसेट जे आहेत, म्हणजे आता रस्ता बांधायचा आहे किंवा तुम्ही पाहू शकता इथे भरपूर काही त्यांनी म्हटलेले आहेत, 4 स्तंभ दिलेले आहेत. त्यानंतर पहा कृषी, पायाभूत सुविधा, पाणी पुरवठा, ऊर्जा, विविध समाज घटक, सेवा क्षेत्र, शहरी भागांच्या विकासाला अर्थसंकल्पात प्राधान्य देण्यात आला. कुठे गेला, एकच मिनिट द्या. हां, पहा मुंबई आणि पुण्यात मेट्रोचे जाळे विस्तारण्यात येणार आहे. म्हणजेच हे काय आहे, भांडवली खर्च आहे. समजलं. कारण मेट्रोचं जाळं विकसित करणं म्हणजे काय, मेट्रो तिथं बांधणार आहेत, बरोबर. मग मेट्रो बांधल्यानंतर ती बिल्डिंग बांधतील किंवा म्हणजे अगदीच ती काय म्हणू शकता तशा पद्धतीने उड्डाणपूल वगैरे तिथं बांधावे लागतील यांना. मग तिथं काय होतं पहा, खर्च केला जातो. मग तो खर्च कसा आहे, तर अगदीच पायाभूत खर्च आहे. यासाठी आपण याला भांडवली खर्चामध्ये याची गणना केली जाते. डन. कॅपिटल गुड्स किंवा ॲसेट्स ही आपण कशात धरतो, कॅपिटल एक्सपेंडिचरमध्ये धरतो. त्याच्यानंतर इन्व्हेस्टमेंट. आता एखादी कंपनी आहे, त्या कंपनीमध्ये जी काही राज्य सरकार किंवा केंद्र सरकार इन्व्हेस्टमेंट करतं त्याला आपण काय म्हणतो, त्याची गणना कशात केली जाते, मग कॅपिटल एक्सपेंडिचरमध्ये परत त्याची गणना केली जाते. तर अशा पद्धतीने आपलं बजेट हे 2 पद्धतीमध्ये आपण मांडलं जातं. एक आहे रेव्हेन्यू आणि दुसरा आहे कॅपिटल. ओके. मग आता परत एकदा आपण काय करूयात, ही कन्सेप्ट जी तुटीची संकल्पना होती ती पाहण्याचा प्रयत्न करूयात. एकच मिनिट आहे, हे सर्व मी क्लीन करेन. ओके. तर पहा, त्यानंतर पहा कधी पण ना तुम्हाला जर प्रश्न विचारला, डेफिसिट म्हटलं ना, आमदनी अटनी खर्चा रुपया असंच लक्षात ठेवायचं. म्हणजे तूट. डेफिसिट म्हणजे बेसिकली काय असते, तर तूट असते व त्याला सिंपल भाषेमध्ये जर लक्षात ठेवायचं म्हटलं तर तूट येतं. आमदनी अटनी खर्चा रुपया. ओके. हे थोडंसं तुम्ही लक्षात ठेवा. हां, तर मला काय सांगायचं आहे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच काय, तर डेफिसिट किंवा वित्तीय तूट. ओके. यालाच आपण ना फिजल डेफिसिट असं म्हणतो. फेवरेट प्रश्न आहे हा, फिजल डेफिसिट. फिजल डेफिसिट. आता याला फिजल डेफिसिट का म्हणतात सांगा बरं. कारण ही फिजल पॉलिसी आहे. आता अगदीच RBI जी म्हणजे RBI आपल्या रुपयाचं मूल्य अगदीच तशाच समान पद्धतीने राहावं किंवा महागाई आपल्या देशात वाढू नये आणि महागाई कमी पण होऊ नये यासाठी RBI जे काही काम करत असतं त्या पॉलिसीला काय म्हणतात, मॉनिटरी पॉलिसी म्हणतात. ओके. मॉनिटरी पॉलिसी. पण जे केंद्र सरकार काही पॉलिसी राखतं किंवा आता अगदीच बजेटनुसार जी पॉलिसी केंद्र सरकारमार्फत ठेवण्यात येते त्याला म्हणतात फिजल पॉलिसी. फिजल पॉलिसी. ओके. मग आता पहा, ही जी फिजल पॉलिसी आहे, मग या फिजल पॉलिसीमध्ये किंवा हे जे बजेट मांडलं जातं, मग या बजेटमध्ये जर आमदनी अठ्ठ्याण्णव खर्चा रुपया झालं, जसं की पहा 100 रुपये माझं उत्पन्न आहे, संपूर्ण बजेटमध्ये 100च रुपये माझं उत्पन्न असेल व माझं 150 रुपयेचा जर खर्च होत असेल तर आता अगदीच माझ्याजवळ इथं काय पहा, तूट निर्माण होत आहे. हे आहे खर्च आणि हे आहे उत्पन्न. मग आता मला सांगा, मला खर्च तर करायचंच आहे, मला खर्च करणं अनिवार्य आहे. मग आता मला काय करावं लागेल, उत्पन्न तर माझं 100 रुपये आहे, मग बाकीचे उर्वरित पैसे मी कुठून आणायचं. हे जे उर्वरित 50 रुपये आहेत यालाच काय म्हणतात, फिजल डेफिसिट म्हणतात बेसिकली. ओके, यालाच म्हणतात फिजल डेफिसिट. आता आपण हे कुठून आणेल मी, तर मी डायरेक्टली कर्जच काढेल ना. ओके, मग कर्ज कोणापासून काढेल, एकतर विदेशी कर्ज काढेल किंवा अगदीच आपले जे बँक आहेत तिथून कर्ज काढेल. मग अगदी तसंच आहे ते पण राज्य सरकारचं किंवा केंद्र सरकारचं बजेटमध्ये जर पहा उत्पन्न कमी आणि खर्च जर जास्त असेल तर ते काय करतात, कर्ज काढतात. व कर्ज आपण त्यालाच जी कर्जाची जी रक्कम असेल त्यालाच आपण काय म्हणतो, फिजल डेफिसिट म्हणतो. व हे जे फिजल डेफिसिट आहे बेसिकली हे इथं दाखवलं जातं. पहा, कॅपिटल रिसिप्टमध्ये याची गणना केली जाते. पण ज्यावेळेस गणना करतो ना त्यावेळेस फक्त आपण याचं धरतच नाही, कारण हे आपण ऑलरेडी दुसऱ्याच देशाकडून किंवा दुसरीकडूनच आपण बॉरो केलेलं असतं. जसं की पहा, आता इथं दिलेलं आहे ना, केंद्र सरकारने जर बॉरो करायचं म्हटलं तर ते कुठून, अगदीच इंटरनलमधून पण आपल्या देशांतर्गतून पण ते काय करू शकतात, कर्ज काढू शकतात किंवा विदेशांतर्गत ते कर्ज काढू शकतात. जसं पाकिस्तान IMFकडे जाऊन ते पैसे सतत मागत असते किंवा मला पैसे दे पैसे दे पैसे दे. ओके, तशा पद्धतीने आहे हे. आणि अगदी इंटरनल जर म्हटलं तर RBI कडून भारत सरकार काय करतं, पहा, बॉन्ड्स वगैरे इश्यू करून पैसे काढण्याचा प्रयत्न करत असतं. डन. पण
जास्त पैसे पण आपण काढू शकत नाही, किंवा केंद्र सरकार RBI किंवा बँकेकडून जास्त पैसे काढू शकत नाही. का काढू शकत नाही? तिथं काय होतं, क्राउडिंग आउट इफेक्ट होतो. क्राउडिंग आउट इफेक्ट. आता हे क्राउडिंग आउट इफेक्ट काय असतं पहा. आता अगदीच मला सांगा, अगदी पहा, एकच मिनिट. हां, एका व्यक्तीला ना A आणि B हे 2 व्यक्ती आहेत. ओके, A हा व्यक्ती ना त्याला सॅलरी आहे, गव्हर्नमेंट नोकरी आहे, व B हा व्यक्ती प्रायव्हेटमध्ये आहे, बरोबर. मग या दोघांना पण ना 100-100 रुपयाचं कर्ज पाहिजे माझ्याकडून. ओके, 100-100 रुपयाचं या दोघांना पण कर्ज पाहिजे. मग मी प्राधान्याने कोण्या व्यक्तीला देईल बरं कर्ज? तर अगदी जो सॅलरीड आहे आणि गव्हर्नमेंट एम्प्लॉई आहे, मी त्यालाच कर्ज देईल ना पहिल्यांदा. कारण प्रायव्हेट व्यक्तीला जर कर्ज दिलं तर अगदीच पहा, त्याची आज नोकरी आहे, उद्या नोकरी नाही, याची शाश्वती आपण देऊ शकणार नाही. मग याच कारणानिमित्त पहा, जर केंद्र सरकार मार्केटमध्ये जर उतरलं, मला कर्ज पाहिजे आहे, माझे खर्च जास्त झाला आहे आणि उत्पन्न कमी आहे, यासाठी मला जर कर्ज द्या असं म्हणत जर जे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आहे किंवा गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र जर मार्केटमध्ये गेलं मला पैसे पाहिजेत म्हणून, तर अगदीच पहा, जे बँका आहेत ते कर्ज कोणाला देणार आहेत, किंवा जे प्रायव्हेट एंटिटी पण आहेत ते कर्ज कोणाला देतील? प्रायव्हेट एंटिटीमध्ये म्हणजे पहा, नॉन बँकिंग NBFC, हां, नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूट, फायनान्शियल कंपनीज. ओके, सॉरी, आता ती मला फुल फॉर्म आठवत नाही आहे. तर पहा, जी NBFCज वगैरे आहेत ना, ते कोणाला देतील मग? तर अगदीच पहा, गव्हर्नमेंट एम्प्लॉईला किंवा गव्हर्नमेंटला जास्त पैसे देतील. प्रायव्हेट प्लेयरला ते पैसेच देणार नाहीत. मग प्रायव्हेट प्लेयरला पैसे देणार नसल्यामुळे काय होईल पहा, प्रायव्हेट प्लेयरला भारत देशामधून पैसे मिळणार नाहीत, कारण त्यांचं तशा पद्धतीने तिथे हे ठेवली जाणार नाही, जे काय म्हणू शकता, क्रेडिट स्कोअर जे आहे ते लो असतं. याच कारणानिमित्त क्राउडिंग आउट इफेक्टमध्ये जे प्रायव्हेट एंटिटी असतात ते पिसले जातात. मग यालाच म्हणतात पहा, किंवा जे प्रायव्हेट प्लेयर असतात त्यांना कर्ज मिळत नाही, याच संकल्पनेला क्राउडिंग आउट इफेक्ट असं म्हटलं जातं. ओके, या पण संकल्पनेवरून प्रश्न विचारला जाऊ शकतो, त्यामुळे हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. यासाठीच पहा, केंद्र सरकार काय करतं, किंवा जे अगदीच राज्य सरकारी वगैरे असतात ना, ते कोणाकडून पैसे घेतात, तर अगदी पहा, इंटरनॅशनलवरून ते पैसे उचलण्याचा प्रयत्न करत असतात. जसं दावोस समिटमध्ये महाराष्ट्र का गेला होता, तर अगदी पहा, राज्यामध्ये तेवढासा पैसा नाही आहे, किंवा आपण बँकेकडून आपण भांडवल वगैरे करू शकत नाही, यासाठीच राज्य सरकारने दावोसमध्ये जाऊन पैसे किंवा भांडवल स्थापित करण्याचा प्रयत्न केला होता. ओके, तर त्याचं नेमकं कारणच ते आहे की बाबा, राज्यातून जर आपण आपल्याच बँकेतून जर काही पैसे काढायचं म्हटलं तर प्रायव्हेट प्लेयरला पैसे मिळणार नाहीत आपल्या देशामध्ये. ओके, मग या कारणानिमित्त तिथं काय होतं, मग क्राउडिंग आउट इफेक्ट केलं जाईल. ओके, यासाठी आपण एक्सटर्नल जास्त बॉरोविंग तिथं बेसिकली करत असतो. आय होप हा पण पॉईंट तुम्हाला आता समजलेला आहे. ओके, आय होप की सर्व तुमच्या गोष्टी वगैरे इथं क्लिअर झाल्या असतील. व ही आहे फिजल डेफिसिट. फिजल डेफिसिट म्हटल्यानंतर एकंदरीत काय होतं, कर्जाची रक्कम असते. ओके, व महाराष्ट्र राज्यावरती आज घडायला किती झालेलं आहे पहा कर्ज, किंवा हे जे वित्तीय तूट असतं, फिजल डेफिसिट म्हणजे काय मराठीमध्ये, वित्तीय तूट, म्हणजे जे पूर्णतः जेवढं बजेट डेफिसिट आहे ना तेच फिजल डेफिसिट असतं. अगदीच तसंच पहा, 1,50,000 कोटी रुपये एवढं वित्तीय तूट आहे. म्हणजेच काय, महाराष्ट्र राज्य सरकारने हे बेसिकली कर्ज काढलेलं आहे. ओके, म्हणताना ते थोडंसं चांगलं वाटत नाही, त्यामुळे फिजल डेफिसिट असं त्याला नाव दिलं जातं, पण ते बेसिकली कर्जाचीच रक्कम असते. तर लास्ट इयरला कर्जाची रक्कम किती होती, आय थिंक 902 कोटी रुपये एवढं महाराष्ट्रावरती कर्ज होतं. आता ती किती झालेलं आहे, म्हणजे 9,02,000 कोटी रुपये कर्ज होतं महाराष्ट्र राज्यावरती. आय थिंक कालचंच वृत्तपत्रामध्ये ते आलेलं होती बातमी. मग आज किती झालेलं आहे पाहते, लास्ट इयरचं तेवढं. मग आता यावर्षी कर्जाचा बोजा 11,02,000 कोटी एवढं रक्कम महाराष्ट्र सरकारच्या वरती कर्जाची रक्कम झालेली आहे. व यामध्ये यावर्षी महाराष्ट्र राज्य सरकारने कर्ज किती काढलेलं आहे, तर 1,50,000 कोटी रुपये इतकं कर्ज काढलेलं आहे. हे कशावरून समजलं आपल्याला, तर वित्तीय तूट म्हणजेच काय, कर्जाची रक्कम असते. डन. व टोटल कर्ज किती झालं आहे महाराष्ट्र राज्यावरती, 11,02,000 कोटी रुपये एवढं महाराष्ट्र राज्य सरकारवरती टोटल कर्ज आहे. त्यापैकी 1,50,000 कोटी यावर्षी त्यांनी कर्ज काढलेलं आहे. बाकी पहा, वित्तीय तूट म्हटल्यानंतर ते कर्ज असतं ते थोडंसं चमकावण्यासाठी ते प्रयत्न केला जातं, बाकी काही गरजेचं नाही आहे. तर हे झालं तुमचं एकूण बजेट. व आज घडीला महाराष्ट्र राज्याची अर्थसंकल्प किंवा जे महाराष्ट्र राज्याचं आकारमान जर तुम्ही पाहिलात, अर्थसंकल्पाचं एकूण जर आकारमान पाहिलात तर 7,69,356 कोटी रुपये एवढं संपूर्ण अर्थसंकल्प काल
प्रेझेंट करण्यात आलं व राज्याची जी राज्याची अर्थव्यवस्था जी आहे ती 51 लाख कोटीच्या घरात गेलेली आहे. ही अतिशय प्राऊड फील करण्याची मुवमेंट आहे आपल्यासाठी. व अगदीच आपली जी अर्थव्यवस्था आहे महाराष्ट्र राज्याची म्हणतोय, देशाची तर अगदीच पुढे गेलेली आहे, पण महाराष्ट्र राज्याची जी अर्थव्यवस्था आहे ती जागतिक स्तरावर 30वी अर्थव्यवस्था आहे. ओके, म्हणजे महाराष्ट्र राज्याची अर्थव्यवस्था अगदी तुम्ही जर देश पाहिला जसं ऑस्ट्रिया आहे, नॉर्वे आहे, बांगलादेश आहे, या देशांना पण आपण मागे टाकून महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 30व्या स्थानी प्राप्त झालेली आहे व ही आपल्यासाठी नक्कीच प्राऊड फील आहे. ओके, तर हा पॉईंट तुम्ही अगदी ज्यावेळेस निबंध येतील किंवा अगदीच ॲन्सर रायटिंग करायची असेल ना, हे सर्व पॉईंट्स तुम्ही लिहायचे आहेत की महाराष्ट्र राज्याची अर्थव्यवस्था 51 लाख कोटी रुपयांची झालेली आहे व अगदीच ती जागतिक स्तरावर 30व्या नंबरवर पोहोचलेली आहे. डन, एवढं लक्षात ठेवू शकता तुम्ही. आय होप हे सर्व पॉईंट आता लक्षात राहिलेले असतील. बाकी त्यानंतर आपण पुढे जाऊयात. आता पायाभूत सुविधांना भरीव पाठबळ म्हणजेच काय, मुंबई आणि पुण्यामध्ये मेट्रोचे जाळे विस्तारित करण्यात येणार आहे. त्यानंतर जुन्या वाहनांच्या करामध्ये तिथं वाढ देखील करण्यात येणार आहे. आता BS4 जी वाहनं आहेत ती जर तुम्ही विक्रीस काढलीत ना, तर त्यावरती पहा, भंगारात जर टाकलीत मग, तर तुम्हाला नवीन वाहन खरेदी करताना 15% तिथं तुम्हाला काय सूट दिली जाईल. व जर BS3 मानांकनाची जर तुमचं वाहन असेल जे की तुम्ही विक्रीस काढलं किंवा भंगारात जर टाकलं त्याला, तर त्यावरती तुम्हाला 30% नवीन वाहन खरेदी करत असताना 30% तिथं सूट दिली जाणार आहे. ही पण चांगली न्यूज आहे. त्याच्यानंतर कर्जाचा वाढता बोजा चिंताजनक. म्हटलं ना, लास्ट इयरला किती होतं, 9,02,000 कोटी एवढं कर्ज होतं, ते आता किती 11,02,000 कोटी एवढं झालेलं आहे. त्यामुळे अगदीच ही रक्कम दिवसेंदिवस वाढत आहे. मग महाराष्ट्र राज्य सरकारला इथे काय करावं लागेल, कुठून तरी हे उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न त्यांनी करणं गरजेचं आहे. जसं इथे 100 रुपयाचं बॉन्ड 500 रुपयाला केलं, अगदी तसंच दुसऱ्या गोष्टींमधून पण ते पैसे किंवा उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. आय होप हा पण पॉईंट तुम्हाला आता समजला असेल. त्याच्यानंतर रशियाकडून तेल खरेदीस भारताला 30 दिवस सूट. अमेरिकेचा निर्णय, विरोधकांची सरकारवरती टीका की भारत हा सार्वभौम नेशन आहे व अमेरिका आपल्याला का आदेश देत आहे, असा अगदीच राहुल गांधी यांचा प्रश्नचिन्ह. त्याच्यानंतर UPSCचा काल निकाल जाहीर झालेला आहे. त्यामध्ये पहा, डॉक्टर अनुज अग्निहोत्री यांनी देशात पहिले, राजेश्वरी सुवे यांनी द्वितीय आणि आकाश धूल हे तिसरे स्थान त्यांनी प्राप्त केले. ऑल इंडिया रँक आहेत ह्या. व अगदीच तुम्हाला पण पुढल्या वर्षीसाठी किंवा अगदीच पहा 78 दिवसानंतर जी UPSC पूर्व परीक्षा होणार आहे त्यासाठी खूप खूप शुभेच्छा. नेक्स्ट आहे, नेपाळमध्ये राष्ट्रीय स्वतंत्र पक्ष विजयाच्या मार्गावर. ओके, म्हणजे काल निवडणूक झाली त्याबद्दलचं आहे. नेक्स्ट आहे अतिशय महत्त्वाची बातमी, कर्नाटकमध्ये यासोबतच आंध्र प्रदेशमध्ये 16 वर्षाखालील मुलांना समाजमाध्यम वापरण्यास बंदी. आता कर्नाटक हा पहिलं राज्य ठरलेलं आहे ज्यांनी 16 वर्षाखालील जे मुलगा असेल त्याला सोशल मीडिया वापरण्यापासून बंदी त्यांनी टाकलेली आहे. पण याची अंमलबजावणी कधीपासून आहे हे आपल्यासोबत स्पष्ट केलं नाही. आंध्र प्रदेशनंतर याच्या पुढे गेले आहेत, त्यांनी म्हटले की 13 वर्षापासूनची जी मुलं असतील त्यांना आम्ही सोशल मीडिया वापरू देणार नाही. ओके, व त्यांचे जे निर्बंध असतील ते 90 दिवसात असतील. पण कर्नाटक यांनी सांगितलं नाही आहे आपल्याला की किती दिवसांमध्ये ते निर्बंध वगैरे लावले जातील. पण हे ब्लँकेट बॅन होणं अतिशय चुकीचं आहे. हे का होणं अशी अतिशय चुकीचं आहे याचं जे आर्टिकल आलेलं होतं द हिंदूमध्ये आपण याच्यापूर्वीच डिस्कस केलेलं आहे. त्यामुळे प्लीज बी रेग्युलर असल्यानंतर अगदीच पहा, काही जे लिंकेजेस असतात ते मी सांगत जातो. ओके, पण याच्यावरही नक्कीच 1-2 दिवसात आर्टिकल येईल, त्यावेळेस परत एकदा आपण ही चर्चा करणारच आहोत. त्यामुळे निश्चिंत राहा, ही पण बातमी कुठे गेली नाही. पण परीक्षेला जर म्हणजे प्रिलिमला जर हा प्रश्न आला सरसेवेला वगैरे की कर्नाटक राज्य सरकारने किती वर्षाखालील मुलांना समाज माध्यम वापरण्यास बंदी घातलेली आहे, तो 16 वर्षाखालील मुलांना त्यांनी बंदी घातलेली आहे. तसंच अगदी आंध्र प्रदेशने 13 वर्षाखालील मुलांना ती बंदी घातलेली आहे. एवढा पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा. डन. त्याच्यानंतर पुढे चला, येथे आपल्यासाठी गरजेची न्यूज आहे का, नाही. त्यानंतर आखाती देश नाराज. पहा, अगदीच आखाती देश जे होते ना त्यांनी म्हटलं होतं अमेरिकेला की बाबा तू असं करू नकोस, कारण त्यांना माहिती होतं जर हे युद्ध लांबलं व इराणवरती जर अशा पद्धतीचे आक्रमण जर झाले तर इराण आम्हाला पण सोडणार नाही व आता सध्याला तेच होत आहे. त्यामुळे जे गल्फ कंट्रीज आहेत किंवा पश्चिम आशियाई देश आहेत भारतासाठी, त्यांनी नाराज अमेरिकेवरती झालेले आहेत व त्यांचं म्हणणं आहे की अमेरिकेने इराणचे जे सर्वेसर्वा होते किंवा इराणचे जे सुप्रीम लीडर होते त्यांना मारणार आहेत ह्याची कल्पना आम्हाला देण्यातच आली नव्हती किंवा हे युद्ध चालू होणार आहे हे आम्हाला माहितीच नव्हतं. यामुळे आम्ही सावधच झालो नाही. या कारणानिमित्त USAवरती हे सर्व जे देश आहेत ना ते थोडेसे नाराज तिथं दिसत आहेत. ओके, पण आता अगदीच इराणसमोर बिनशर्त शरणागतीचा पर्याय अमेरिकेने ठेवलेला आहे. पण आता अगदीच पहा, हे जाऊ द्यात, म्हणजे अगदीच
थोडंसं डोनाल्ड ट्रम्प यांच्याबद्दल आपण न बोललेलं बरं, अशा पद्धतीची सिच्युएशन सध्याला आहे. ओके, किंवा अगदीच पहा तुम्ही माझे प्रिव्हियस व्हिडिओज पाहून घ्या. इराण आणि USA बद्दल आपण भरपूररित्या चर्चा केली आहे. आय थिंक 28 फेब्रुवारीचं जे व्हिडिओ आहे त्यामध्ये इराण आणि USA प्लस इस्रायल यांचे संबंध आपण त्या दिवशी चर्चेला घेतले होते. ओके, त्यामुळे आता परत या न्यूजमध्ये मी जास्त डीपली जात नाही. पुढे चला. नेक्स्ट आहे पायाभूत सुविधांना भरीव पाठबळ. 1000 लोकवस्तींच्या गावांमध्ये कॉन्क्रीटचे रस्ते. आता कॉन्क्रीटचा रस्ता गावामध्ये बांधायचा आहे, बरोबर. मग ते जो खर्च केलं जाईल महाराष्ट्र राज्य सरकारतर्फे हे जे खर्च केलं जाणार आहे ते खर्च कसं असेल, रेव्हेन्यूमध्ये असेल की कॅपिटलमध्ये असेल सांगू शकता तुम्ही? तर अगदीच पहा कॅपिटलमध्ये असणार आहे ना, कारण इथे काय एक रस्ता तयार होत आहे, कॅपिटल किंवा इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप होत आहे, हे कॅपिटल खर्च आहे. डन. तर अशा पद्धतीने थोडंसं तुम्ही हे चार्ट लक्षात ठेवा, तुम्हाला नक्कीच खूप मदत करणार आहे. परीक्षेला असेच प्रश्न येतात. डन. त्याच्यानंतर कृषी विकासाला योजनांचे पायबळ, आता जे योजनांचे बळ आहे, आता ह्या योजना कशात येतात मग? तर अगदीच पहा रेव्हेन्यूमध्ये येतात. रेव्हेन्यू खर्च आहे हे. मग अगदी हे जे सर्व योजना आहेत त्या मी अगदीच तुम्ही स्वतःहून वाचून घ्यायचे आहेत. आता हे एक्सप्लेन करण्यासारखं यामध्ये काही नाही आहे, पण अगदीच परीक्षामध्ये लिहित असताना तुम्हाला ही खूप मदत करणार आहे. जसं की पहा मेन्स आन्सर रायटिंगसाठी ही खूप मदत करतील. यासाठी हे सर्व एवढी जी स्क्रीनशॉट आहे किंवा हे नोटबुकमध्ये तुम्ही नोंद करून ठेवा. या ज्या सर्व योजना आहेत त्याच्यानंतर ॲग्रीस्टॅगच्या आधारे कर्जमाफी केली जाणार आहे. म्हणजे अगदीच एक क्रमांक दिला गेला आहे पहा फार्मर IDचा. ओके, मग त्या फार्मर IDच्या बेसिसवर आपल्याला आता महाराष्ट्र राज्यामध्ये 2 लाखपर्यंतची शेतकऱ्यांना कर्जमाफी तिथं दिली जाईल. म्हणजे लास्ट इयर सप्टेंबरपर्यंत जेवढं कर्ज शेतकऱ्यांचं होतं, म्हणजे अगदीच शेतकऱ्याच्या कर्जाच्या रकमेपैकी पहा 2 लाखपर्यंतचं कर्ज तिथं माफ केलं जाणार आहे. ओके, म्हणजे जर त्याच्यापेक्षा जर जास्त असेल तर ते कर्ज तिथं माफ केलं जाणार नाही. व अगदीच त्यामध्ये काही अटी वगैरे असतील, त्या अटी वेळोवेळी आता पुढे येतीलच. ओके, त्यामुळे निश्चित राहत पुढे जाऊयात आपण. नेक्स्ट आहे जगात महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 30व्या क्रमांकाची, अनेक देशांपेक्षा राज्य आघाडीवर, मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून कौतुक. ही अतिशय चांगली बाब आहे आपल्यासाठी व परीक्षेला असं जर लिहिलात तर ते खूप बेटर वाटेल आपल्यासाठी. ओके, त्यानंतर लोकरीच्या कोटाचा अर्थ. ॲडम स्मिथ अँड एन्क्वायरी इंटू द नेचर अँड कॉजेस ऑफ द वेल्थ ऑफ द नेशन या पुस्तकाच्या प्रकाशनाला 250 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यामुळे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो की ॲडम स्मिथ यांचं पुस्तकाचं नाव काय आहे? तर अगदीच द वेल्थ ऑफ द नेशन्स. ओके, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आज शनिवार असल्यामुळे हे बुक रिव्ह्यू आलेले आहेत. ओके, पुढे आहे रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग. इंडियन सोसायटीमध्ये हा प्रश्न विचारला जाऊ शकतो GS1मध्ये. पहा तुम्ही UPSCचे प्रश्न जर पाहिलात तर इंडियन सोसायटीमध्ये त्यांनी ना ग्लोबलायझेशनला आधारित महिलांचा पर्स्पेक्टिव्ह विचारला होता, गिग वर्कर्सला आधारित महिलांचा पर्स्पेक्टिव्ह विचारला होता. आता प्रश्न येऊ शकतो पहा युद्धांना आधारित महिलांचा प्रश्न, बरोबर आहे. मग युद्ध आणि महिला असा जर प्रश्न आला तर अगदी तुम्ही सांगू शकता पहा इराण असो की इस्रायल, येमेन, इराक, सिरिया असोत, धर्मप्रभुत्वाच्या अपेक्षा आणि त्यातून होणारी युद्धे स्त्रियांनी लादलेली नसून सर्वाधिक झळा त्यांनाच मिळतात. म्हणजे पहा कोणतंही युद्ध जर तुम्ही पाहिलात तर स्त्रियांमुळे इथं बेसिकली हे युद्ध चालू झालेलं नव्हतं, पण सगळ्यात जास्त प्रॉब्लेम कुणाला निर्माण झाली तर स्त्रियांनाच. इराण आणि इस्रायल यांचं युद्ध चालू झाल्यानंतर पहा इस्रायलने इराणमधील मिनाब शहरामध्ये हल्ला चढवला व त्यामधील एक मिसाईल अगदीच म्हणजे प्राथमिक शाळेमध्ये तो मिसाईल फुटला व त्यामध्ये जवळपास 160 शाळकरी मुलींचा तिथं मृत्यू झाला. मग अगदी लेखक याला कटाक्ष पद्धतीने म्हणत आहेत की बरं झालं या मुलींचं मृत्यू झालं. का तर उद्या चालून या मुली आई बनल्या असत्या व नवीन तिथे सैन्य किंवा नवीन मुलांना जन्म दिलं असतं व अगदीच पहा त्या काय परत एकदा ती युद्धातच मुलं उतरली असती. फक्त मग यावरून आपलं काय लक्षात येतं तर इराणमधील ज्या महिला आहेत त्यांचं फक्त एकच काम राहिलेलं आहे किंवा अगदी मुले जन्माला घालणं हेच त्यांच्याकडे बेसिकली एकच काम राहिलं. कारण अगदी तुम्ही ज्यावेळेस 1979 अगदी खोमेनी यांच्याकडे सत्ता आल्यानंतर मी त्या दिवशी पण सांगितलं होतं तुम्हाला की वेस्टर्न कल्चर जे आहे किंवा जे लिबरल पद्धत आहे त्याला पूर्णतः त्यांनी बॅन केलं व महिलांना परत एकदा हिजाब तिथे त्यांनी हिजाब पद्धत जी आहे ती लागू केली. व अगदी तेव्हा पण आंदोलन झाली होती, महिलांच्या स्वातंत्र्यासाठी आंदोलनं भरपूर वेळ झाली, पण अगदीच ती पूर्णतः दडपून काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला. व इराणमध्ये पहा अगदी जे मिनिमम एज टू मॅरी आहे ते फक्त 13 वर्ष आहे. यामुळे अगदी फक्त
मुलींना त्याच पर्स्पेक्टिव्हने किंवा महिलांना त्याच पर्स्पेक्टिव्हने तिथे पाहिलं जातं, जेणेकरून पहा महिलांचा तिथं काहीच हे नाही आहे. व पहा ज्यावेळेस युद्ध होतं तिथे सगळ्यात जास्त पिसले जातात त्या महिला, कारण त्यांचं काहीच रोल नसतं तरी देखील. ओके, म्हणजे तिथं स्वातंत्र्य किंवा अगदीच खूप हानी तिथं बेसिकली होत आहे. व उद्या 8 मार्च आहे आंतरराष्ट्रीय महिला दिन, व असं असताना अगदीच आपण जगभरातील महिलांचा पण तिथं विचार करणं गरजेचं आहे. तर त्या मानाने भारत देशातील महिला अगदीच चांगल्या पर्स्पेक्टिव्हने आहे किंवा एक चांगलं लिबरल इथं आहे असं तुम्ही म्हणू शकता. पण अतिशय वाईट परिस्थिती जर कुठं असेल तर ती अफगाणिस्तानची आहे. कारण अफगाणिस्तानमध्ये 6 वर्षापेक्षा जास्त इयत्ता 6वीच्या पुढे मुलींना शिकण्यासाठी तिथं परवानगी नाही आहे. 2021मध्ये आता अगदीच आपण पाकिस्तान आणि अफगाणिस्तान कन्फ्लिक्ट पाहिलेलं आहे. त्या दिवशीच्या लेक्चरमध्ये मी सांगितलं होतं तुम्हाला की तालिबान आल्यानंतर त्यांनी ही का लागू केलेलं आहे, बरोबर. मग अगदीच पहा तालिबान सत्तेत आल्यानंतर 2021मध्ये त्यांनी 6वी इयत्ताच्या नंतर मुलींना शिकण्यास तिथं परवानगी दिली नाही. यासोबतच पहा त्यांनी परत तेच केलेलं आहे. जसं इराणमध्ये आहे ना हिजाब, अगदी तसंच अफगाणिस्तानमध्ये पण हिजाब प्रथा आहे. त्यानंतर मुलींना सेपरेट घराबाहेर पडता येत नाही, तिथे पुरुषांसोबतच त्यांना घराबाहेर पडावं लागतं. जर तसं जर झालं नाही व जर त्यांनी हिजाब परिधान केला नाही तर अगदीच पहा त्यांना जेलमध्ये टाकण्यात येतं किंवा अगदी त्यांना मृत्यूदंडाची पण तिथं शिक्षा करण्यात आलेली आहे. आता इराणमध्ये तो कायदा पारित झालेला आहे पण त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही आहे. हे सर्व जर पाहताना तुम्ही तर अगदीच पहा महिलांकडे तसे काहीच हे नाही आहेत, अधिकार तिथे त्या देशांमध्ये नाहीतच नाही आहेत. ओके, आता अगदी इस्रायलला तुम्ही जास्त लिबरल म्हणताना इस्रायलमध्ये पण तसं नाही आहे. इस्रायलमध्ये पहा अगदीच सैन्यामध्ये तिथं नोकरी करणं बंधनकारक आहे, म्हणजे काही दिवस तुम्हाला सैन्य सेवा देणं अपेक्षित आहे, बरोबर. मग तिथे गेल्यानंतर पहा त्यांच्यावरती अत्याचार वगैरे तिथं बेसिकली वाढलेले आहेत. ओके, मग हे सर्व स्थिती जर पाहता म्हणजे जे युद्धजन्य परिस्थिती पाहता तर अगदी पहा महिलांना हे युद्ध पाहिजे आहे का, तर बिलकुल नाही. महिलांनी हे युद्ध सुरू केलं नाही आहे, परंतु ते युद्ध त्यांच्यावरती लादलं जातं तिथं, बरोबर. व सगळ्यात जास्त अत्याचार कोणावरती होत आहेत तर महिलांवरतीच होत आहेत. मग अगदी याच धर्तीवर पहा उद्या 8 मार्च आहे व आपण इथे अगदीच काय म्हणू शकता आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरी करणार आहोत. मग या निमित्ताने जर आपण महिला दिन साजरी करत असो तर अगदीच एक पर्स्पेक्टिव्ह किंवा एक विचार नक्की ठेवा की अगदी जे युद्धजन्य परिस्थितीमधील ज्या महिला आहेत त्यांच्याबद्दल आपण काय करू शकतो का. ओके, तर अगदीच हा आर्टिकल बेस्ट आहे. प्लीज तुम्ही याला तुमच्या समूहामध्ये किंवा काय म्हणू शकता याची स्क्रीनशॉट वगैरे काढून तुमच्या ग्रुपमध्ये वगैरे डिस्ट्रीब्यूट नक्की करू शकता. व अगदी शक्य झालं ना तर याचं निबंध लिहिण्याचा प्रयत्न करा. ओके, आता मी अगदी क्रक्स सांगितलेलं आहे, पूर्ण आर्टिकल मी याचं विश्लेषण केलं नाही, कारण तुम्ही पण वाचताना त्यावेळेस इंटरेस्ट तुमच्यासोबत पण असावा यासाठी मी ह्या आर्टिकल तुम्हाला वाचण्यासाठी एक होमवर्क म्हणून देत आहे. प्लीज हा आर्टिकल सर्वांनी वाचायचा आहे. व याची जी PDF आहे, आपले वृत्तपत्रांची जी PDF आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल आहे. त्यानंतर हे जे आपण बजेटचं डिस्कशन केलं आहे याची पण PDF मी ऑलरेडी दिलेली आहे. तर प्लीज सर्वांनी हा आर्टिकल आणि हे जे चार्ट आहे हे तुम्हाला रिवाईज करून ठेवायचं आहे. ओके, आपण आता इथे थांबूयात. याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर नक्की मला सांगू शकता. धन्यवाद.